to more than 35,000 clubs in more than 200 countries. It is now an organization consisting of more than 12 million members who work together at root level to make the change. Rotary is not only about the social service but also serves as platform for connection, growth and belongings. It is a globally recognized and trusted brand that unites people and common goal of service over the self. मी आउटगोइंग प्रेसिडेंट सुधीर मरळ आणि इनकमिंग प्रेसिडेंट रोटरीयन गोविंद जगदाळे यांना विनंती करतो की आपण आमचे चीफ गेस्ट डीजीएन रोटरीयन नितीन नवाले यांना एस्कॉर्ट करत मंचावर घेऊन यावे. सर्वांचे हार्दिक स्वागत. आउटगोइंग सेक्रेटरी रामेश्वर पवार तसेच इनकमिंग सेक्रेटरी सुभाष वालेकर यांनाही मी मंचावर यायची विनंती करतो. बोर्ड बनायचं बोर्ड बघायला आपण तो सेटा करायला पडतो. सर्व उपस्थितांना विनंती आपण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी पुढे राहावे. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष या
dispelling of darkness, igniting thoughts, and having eternal hope. सर्व मान्यवरांना विनंती, आपण स्थानापन्न व्हावे. यानंतर रोटरी रामेश्वर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेले खास पाहुण्यांसाठी स्वागत या सर्व जगदाळे क्लासेसच्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी तबला साथ यासोबत सादर करतील. सर्व गायिका यांनी पुढे यायचे फोटोसाठी. पटकन यायचंय, आपल्याकडे वेळ कमी आहे. तर अतिशय छान पद्धतीने I now request Rotary Rasika Walekar to proceed for exhibition of forward test. Rotary Rasika, please. Good morning everyone. Rotary हे एक सामाजिक संस्था आहे आणि रोटरीची जगभरात पीपल ऑफ ॲक्शन अशी ओळख करून दिली आहे. पीपल ऑफ ॲक्शन म्हणजे जी लोक कृती करतात. तर रोटरीत 7 फोकस एरियांवर जे काम चालतं, ज्या कृती घेतल्या जातात, त्यासाठी प्रत्येक वेळी कोणत्याही कार्यक्रमाच्या आधी किंवा मीटिंगच्या आधी एक 4-वे टेस्ट घेतली जाते. ह्या 4-वे टेस्ट म्हणजे ही 4 वाक्य आहेत आणि ह्या 26 शब्द आहेत. पण ही 4 वाक्य आणि 26 शब्द 1940 सालापासून रोटरीच्या प्रत्येक कामाच्या सेंटर म्हणजे मध्यभागी राहिले. ती तेव्हापासून कधीच बदलली नाही. आणि रोटरी जे काम होतं ते सक्सेसफुल किंवा सगळ्यांच्या विकासासाठी कसं होईल, समाजातल्या प्रत्येक घटकाच्या विकासासाठी ते काम कसं होईल, ते काम शाश्वत कसं असेल म्हणजे सस्टेनेबल कसं असेल. तर रोटरीयन्स जे आहेत त्यांच्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी आणि ओव्हरऑल सगळ्या समाजाच्या डेव्हलपमेंटसाठी जी टेस्ट घेतली जाते तिला 4-वे टेस्ट म्हणतात. नाव आय रिक्वेस्ट रोटरीयन तन्मय टू कम ऑन स्टेज. I now request Rotarian Tanmay Walekar to read forward test in English. Good morning. Everyone please repeat the forward test behind me. First, is it the truth? Is it fair to all concerned? Will it build goodwill and better friendship? Will it be beneficial to all concerned? Thank you. बरेचसे नॉन रोटरीयन आणि मराठी सदस्य आहेत ज्यांना रोटरीबद्दल जास्त माहित नाही. या कारणास्तव रसिका वालेकर मराठीतून खास फॉरवर्ड टेस्ट घेत आहे. रसिका.
मी एक वाक्य सांगते आणि ते वाक्य तुम्ही माझ्या मागून म्हणा आणि त्याच्यानंतर मी त्यात काय प्रिन्सिपल ते पण सांगते. पहिलं वाक्य असेल म्हणजे रोटरीचं पहिलं फॉरवर्ड टेस्टमधलं, ज्या गोष्टींचा आपण विचार करतो किंवा ज्या गोष्टी आपण बोलतो आणि करतो तर हे सत्य आहे का, हे सर्व संबंधितांसाठी न्याय आहे का, हे चांगली सद्भावना व मैत्री निर्माण करेल का, ते सर्व संबंधितांसाठी फायदेशीर ठरेल का. आजपासून आपण जे काही काम करू किंवा ऍज अ रोटरियन म्हणून किंवा रोटरीच्या पलीकडे पण तर त्यात सत्यता, विश्वास, न्यायता, सद्भावना म्हणजे सगळ्यांसाठी चांगली भावना, मैत्री आणि सगळ्यांच्या फायद्याचं आहे का, ह्या गोष्टी ह्या फॉर्मॅट टेस्टमधून सांगितल्या. धन्यवाद रोटरी लसिका वालेकर आणि तन्मय वालेकर. मित्रांनो, खरं तर पाहिलं तर फॉर्मॅट टेस्ट ही आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात आपण डिसिजन मेकिंगसाठी वापरू शकतो. आम्ही सर्व रोटरी ऑलरेडी वापरत आहोत, तुम्हीही याचा वापर चालू करू शकता. I now request outgoing Secretary Rotarian Rameshwar Pawar to proceed for Secretary report. In absence of Rotarian Rameshwar Pawar, I request Rotarian Ganesh Pawar to proceed for last year Secretary report. Rotarian Ganesh. Good morning all. रामकृष्ण हरी. रोटरी असा प्लॅटफॉर्म आहे की जिथे दिलेली संधी सोडायची नसते आणि संधी मिळाली तर बॅटिंग करायची असते. सेक्रेटरी सकाळी जबाबदारी पार पडून आता घरी गेलेले, थोड्याच वेळात येतील, पण त्यांची जबाबदारी मी आता पार पाडतोय. मागच्या वर्षामध्ये आम्ही उत्तम अशा प्रकारे रोटरीच्या सर्व फोकस एरियांमध्ये काम केलं गेलं. ज्या नियमाप्रमाणे ज्या मीटिंग्स ठरवलेल्या असतात त्या सर्व मीटिंग ज्या बीओडी असेल, बोर्ड ऑफ डायरेक्टर असेल, असेंब्ली असेल आणि रेग्युलर मीटिंग्स असतील, या प्रॉपरली कंडक्ट केल्या गेल्या. वेगवेगळ्या ॲव्हेन्यूज वरती त्या कंडक्ट केल्या गेल्या. त्यामध्ये सर्व विचार विनिमय करून वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स वरती काम करण्यात आलं. यामध्ये सांगायला आठवतो की या वर्षी 7ही फोकस एरियामध्ये जे रोटरीच्या आहेत 7 फोकस एरिया त्याच्यामध्ये काम केलं गेलं. उल्लेखनीय असं दिवाळी शिद्याचा प्रोजेक्ट की हा गोरगरीब लोकांसाठी आपण तिथे करण्यात आला. त्यानंतर रायला हा जो एक बऱ्याच वर्षापासून पेंडिंग वाल्लेकरवाडीसाठी होता तोही तिथे राबवण्यात आला. वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टचे इव्हेंट्स असतील तिथेही सगळे सदस्य उपस्थित राहिले आणि तिथून जे रोटरीच्या बद्दल आधीच ज्ञान घेण्याची संधी आहे ती घेण्यात आली. रोटरी डिस्ट्रिक्ट मध्ये वेगवेगळ्या ज्या पोझिशन्स रोटरी क्लब ऑफ वाल्लेकरवाडीच्या सदस्यांना मिळाल्या की ज्या 140 क्लब वरती आपण काही काम करू शकतो त्याही पोझिशनला योग्य न्याय देत काम करण्यात आलं. त्याचबरोबर हॅपी स्कूल ही जी रोटरीचे एक बेसिक मध्ये जी गणली जाते अशा हॅपी स्कूल वरती ही गोगेवाडी येथे प्रेसिडेंट सुधीरजी यांच्या कार्यकाळामध्ये सर्व रोटरीयन्सने चांगल्या प्रकारे काम केलं गेलं. अशा प्रकारे या वर्षामध्ये रोटरीच्या नियमावलीमध्ये आणि रोटरीच्या ध्येय धोरणानुसार सर्व कामे करण्यात आली. धन्यवाद. आपण आउटगोइंग सेक्रेटरी यांच्या अनुपस्थितीत फार मोठी भूमिका पार पाडतो. नाव आय रिक्वेस्ट आउटगोइंग प्रेसिडेंट रोटरी सुधीर मरड टू प्रोसीड फॉर हिज प्रेसिडेन्शियल स्पीच. रामकृष्ण. आजच्या पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले डीजीएम माननीय नितीन धमाले सर, माझे सहकारी नाही रामेश्वर, त्याचप्रमाणे नवनियुक्त अध्यक्ष रोटरियन गोविंद जगदाळे सर, क्लबचे नवनियुक्त आणि शिस्तप्रिय असे आमचे सेक्रेटरी सुभाषजी वाल्लेकर, माझे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे उपस्थित इतर क्लबमधून आलेले सर्व माझे रोटरियन मित्रमंडळी, त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेला विद्यार्थी समुदाय. प्रथमतः मी मागील वर्षी मला प्रेसिडेंट
म्हणून आपण काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी क्लबच्या सर्व सभासदांचं मनापासून आभार व्यक्त करतो. खरं सर, मागच्या वर्षी आमच्या क्लबचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. मागच्या वर्षी ज्यावेळेस पदग्रहण सोहळा होता त्यावेळेस आम्हाला डीजीची वेळ नाही मिळाली, म्हणून आम्ही पुढच्या वर्षी डीजी बोलवले होते. आणि या वर्षी सुद्धा अचानक हा सोहळा ठरल्यामुळं आम्ही त्याच्या पुढच्या वर्षी डीजी यावेळेस बोलवले. नक्कीच पुढच्या वर्षी आम्ही प्रयत्न करू आमच्या भरत चव्हाणांच्या काळामध्ये की रेग्युलर डीजी असतील त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करू. सर, मला या ठिकाणी विशेष आवर्जून सांगावं असं वाटतं की आमच्या क्लबला एक धार्मिक आणि सांप्रदायिक परंपरा आहे. मुळात आमच्या क्लबची स्थापनाच विठ्ठल मंदिरामधून झाली. त्याचप्रमाणे दरवर्षी आम्ही काही ना काही धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही क्लबची सुरुवात करत असतो. या वर्षी सुद्धा, मागच्या वर्षी सुद्धा प्रदीप पर्रेकरांच्या घरी विष्णू सहस्त्रनामाने क्लबची सुरुवात करण्यात आली. आणि या वर्षी सुद्धा क्लबची सुरुवात विठ्ठल मंदिरामध्येच एकादशीच्या निमित्ताने त्या विठ्ठलाची पूजा करून करण्यात आली. सर, या गेलेल्या वर्षामध्ये आम्ही रोटरीच्या 7 फोकस एरियाप्रमाणे काम करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे रोटरीच्या डिस्ट्रिक्टच्या जे काही इव्हेंट्स असतील त्यामध्ये आम्ही बऱ्याच प्रमाणामध्ये सहभाग सुद्धा नोंदवलेला आहे. या वर्षामध्ये आम्ही कापडी पिशव्यांचं वाटप, सुजान पालकत्वाच्या विषयावरती 250 गोरमय्या शाळेमध्ये 250 विद्यार्थ्यांच्या पालकांना सुजान पालकत्व या विषयावर व्याख्यान आणि त्याचप्रमाणे इको ब्रिक्स वगैरे बनवण्याचं प्रशिक्षण सुद्धा दिलेलं आहे. त्याचप्रमाणे पीस अँड कॉन्फ्लिक्ट प्रिव्हेन्शन अंतर्गत आपले चिंचवड सुरक्षित चिंचवड परिसरात राबविण्यास स्थानिक पोलिसांना सहकार्य आणि जनजागृती केलेली आहे. त्यानंतर 15 ऑगस्टच्या दिवशी आझादी का अमृत महोत्सव या त्यानिमित्ताने मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत उपस्थितांना शपथ ग्रहण, त्याचप्रमाणे मेट्रो वापरा आणि पर्यावरण वाचवा या अभियानामध्ये रोटरीच्या सर्व कुटुंबियांस आम्ही मेट्रो प्रवास सुद्धा केलेला आहे आणि त्यामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे पोलीस बांधवांना रक्षाबंधन असेल, त्याचप्रमाणे परिसरांमधील शाळांमध्ये कवी तुमच्या भेटीला या कार्यक्रमाचं आयोजन करून मुलांमध्ये एक नवीन कवी निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे उल्लेखनीय काम म्हणजे मागील वर्षी आमच्या रोटरी क्लबचे सदस्य रोटरीयन रुपेश मुनप यांच्या RSM सोल्युशनच्या माध्यमातून स्किल हब हा जवळपास 4 क्लबला घेऊन सिनर्जी प्रोजेक्ट देखील केलेला आहे. सर, या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो की यापूर्वी 2017 पासून तर आतापर्यंत रायला हा आमच्या क्लबमध्ये कधीच केलेला नव्हता. जगदाळे क्लासेसच्या जवळपास 45 विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही तोरणा किल्ल्यावरती निवासी रायल्याचं आयोजन केलं आणि त्याला त्या जगदाळे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला आणि आनंद देखील लुटला. या प्रसंगी तोरणा किल्ल्याची माहिती देण्यासाठी निलेश मरळ यांचं व्याख्यान देखील या ठिकाणी आयोजन केलेलं होतं. त्यानंतर आनंदाची दिवाळी शिध वाटप वेल्हे आणि मावळ तालुक्यामध्ये जवळपास 60 आदिवासी कुटुंबांना आणि तृतीयपंथींना जे कुटुंब करून राहतात असे तृतीयपंथी यांना आम्ही दिवाळीचं शिध वाटप केलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 250 लाभार्थी या ठिकाणी होते. हॅपी स्कूल प्रोजेक्ट अंतर्गत पिंपरी इलाइट बरोबर मराठवाडा मित्रमंडळ यांच्या सहकार्याने आणि आमच्या रोटरीयन अमरजी शेट्टे यांच्या वॉलवर्क्स इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून भोगेवाडी संजय मोहन शिंदे शाळा या ठिकाणी 50 फूट विहीर, त्याचप्रमाणे बेंचेस, ऑफिस फर्निचर, फायबर खुर्च्या, त्याचप्रमाणे जेवणाचे डबे आणि पाण्याची बाटली, स्टीलची पाण्याची बाटली या त्या ठिकाणी संगणक या ठिकाणी आम्ही प्रदान केलेले आहेत. यासाठी अनेक विविध प्रोजेक्ट आम्ही यशस्वीपणे पूर्ण केलेले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या आपण समाजाची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली, त्याचं खरोखर मला कौतुक वाटतं. या सर्व कार्यात आपण सर्वांनी तन मन व धनासह सहभाग घेतल्याबद्दल आणि आपल्या संस्थेला आणखी उच्च स्तरावर नेल्याबद्दल मी तुम्हा प्रत्येकाचं मनापासून आभार व्यक्त करतो. यावेळी आपल्या
यावेळेस या कार्य करत असताना डिस्ट्रिक्टमधून अनेक रेव्हेन्यूच्या टीममधून त्याचप्रमाणे आमचे संस्थापक अध्यक्ष असतील, सर्व माजी अध्यक्ष असतील, सिनर्जी पार्ट क्लब असतील, CSR पार्टनर असतील, त्याचप्रमाणे आमच्या क्लबचे सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर, त्याचप्रमाणे यामध्ये विशेषतः महिलांचं सहकार्य देखील खूप प्रमाणामध्ये लाभलं. या सर्व मित्रमंडळींनी तन मन धनाने सहकार्य केलं असे मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि यापुढे सुद्धा क्लबच्या कार्यामध्ये अविरतपणे सहभाग घेईल याची मी ग्वाही देतो. मी पुन्हा एकदा आपण माझ्यावर विश्वास ठेवून मला क्लबचे नेतृत्व करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो. आणि यावर्षीचे अध्यक्ष माननीय गोविंद जगदाळे सर आणि सेक्रेटरी सुभाष भाऊ यांना भावी वर्षासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. मध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं आणि एक झंझावात पूर्ण वर्षभर त्यांनी निर्माण केला आणि सगळ्यांचं बॉन्डिंग आणि रोटरीमध्ये जे काय बंधुभाव जो आहे तो त्यांनी प्रस्थापित केला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार, अभिनंदन आणि धन्यवाद. नाव आहे अनाउन्स इन्स्टॉलेशन. आज आपले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे DGN रोटरी नितीन ढमाले तसेच रोटरी आणि नॉन रोटरी सर्व मित्र यांच्या साक्षीने आणि सर्वांच्या यांच्या उपस्थितीत रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3131 अंतर्गत रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी क्लब नंबर 88449 च्या 8व्या भव्य दिव्य आणि दिमागदार पदग्रहण सोहळ्याची मी घोषणा करतो. रोटरीयन गोविंद जगदाळे हे प्रेसिडेंट म्हणून आज पदभार स्वीकारणार आहे. तसेच रोटरीयन सुभाष वाल्हेकर हे सेक्रेटरी म्हणून पदभार स्वीकारणार आहे आणि समस्त रोटरी BOD टीम 2024 and 25 हेही पदभार स्वीकार करणार आहे. तरी सर्वांनी टाळ्याच्या गजरात सगळ्यांचे क्षणाचे आपण साक्षीदार झालो या नावाला धन्यवाद वाटते. आपले पुनश्च एकदा इथे हार्दिक अभिनंदन. मी रोटरी आउटगोईंग प्रेसिडेंट रोटरी सुधीर परब आणि इनकमिंग प्रेसिडेंट रोटरी गोविंद जगदाळे यांना चेक ऑफ गार्ड करण्याची विनंती करतो. त्यांचं हार्दिक स्वागत. मी आउटगोईंग प्रेसिडेंट रोटरी रामेश्वर पवार यांना विनंती करतो की त्यांनी चंद्रकांत करावं आणि नूतन तसेच रोटरी सुभाष वाल्हेकर यांनी
आउटगोइंग सेक्रेटरी यांना भेटवस्तू देऊ. आउटगोइंग सेक्रेटरी रोटरी रामेश्वर पवार यांचा सन्मान करावा.